क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून चटपटीत भरपूर भाज्या घातलेला पौष्टिक असा व्हेजिटेबल राईस बनवणार आहोत। त्यासाठी आपण फ्लावर आणि मटार पाण्यामध्ये उकडायला टाकलेत। हा आपला भात आहे तयार करून ठेवलेला। भातासाठी लागणाऱ्या सर्व भाज्यांची तयारी करून ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला। या रेसिपीमध्ये आपण घरामध्ये आपल्याला ज्या आवडतात त्या भाज्या आपण या भातामध्ये घालू शकतो। आपण लाल भोपळा, कोबी आणि ढबू मिरची घातलेली आहे। लाल भोपळा जास्ती खाल्ला जात नाही, अशा पद्धतीनं आपण भाज्या भातामध्ये जर घातला तो भात पण छान लागतो आणि भाताची पौष्टिकता पण वाढते। आणि याच्यामध्ये आपण कट केलेल्या बीन्स आहेत, ते फ्रीजमध्ये कट करून ठेवल्या होत्या। त्या बीन्स आपण याच्यामध्ये वापरलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण जर बीन्स आधीच कट करून ठेवल्या तर वेळेवर आपली गडबड होत नाही। अशा पद्धतीने आपण भरपूर भाज्या घातलेला भात तयार केला आहे। आपण याच्यामध्ये घरामध्ये तयार केलेला रेड चिली सॉस घातलेला आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मुलांना डब्यामध्ये चपाती भाजी दिली तर मुलं भाजी संपूर्ण खात नाही आणि मग भाजी मुलांच्या पोटामध्ये जात नाही। तर अशा पद्धतीने जर तुम्ही भातामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये मिक्स भाज्या मुलांच्या आवडीच्या पदार्थामध्ये तयार करून दिल्या तर मुलं आपोआपच मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातात। आपण याच्यामध्ये मटार आणि फ्लावर घातलेला आहे, त्यामुळे आपला हा भात आहे भरपूर भाज्या घातलेला भात तयार झालेला आहे। आपण याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे, त्यामुळे सोया सॉसमुळे भाताला चायनीजचा फ्लेवर येतो। अशा पद्धतीनं आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। आपण आता त्याला एक वाफ द्यायची, जास्ती शिजवायचं नाही आहे, थोड्या अर्ध्या कच्च्याच आपल्याला भाज्या ठेवायच्या आहेत। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण मीठ टाकायचं। मीठ शेवटी टाकायचं म्हणजे भातात आपल्या भाज्यांना मिक्स पाणी सुटत नाही आणि भात घालून व्यवस्थित सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं। हा शिल्लक राहिलेला भात इंद्रायणी तांदळाचा आहे। तुमच्याकडे कोणता भात करता त्या हिशोबानं तो थंड झाल्यानंतर भात हा थोडा ड्राय होतो आणि त्यामुळे आपला भाताचा व्हेजिटेबल राईस करा आपल्याला सोपा जातो। हा इंद्रायणी तांदूळ आहे। इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकट असतो, तरी पण थंड झाल्यामुळे तो मोकळा झालेला आहे। अशा पद्धतीने आपण एक वाफ दिलेली आहे। वाफ दिल्यानंतर भातामध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित एकजीव होतात आणि आपला व्हेजिटेबल राईस तयार झालेला आहे। अशा पद्धतीने पौष्टिक व्हेजिटेबल राईस घरामध्ये आपण तयार करू शकतो आणि ज्या मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या अशा पद्धतीने घालून मुलांना चायनीज पदार्थ मुलांना खायला खूप आवडतात। तर आपण अशा पद्धतीने मुलांना भाज्या भरपूर भात आणि भाताच्या पेक्षाही जास्ती भाज्या आपण या रेसिपीमध्ये घातलेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।